नमस्कार. आज आपण भारतीय संविधानातल्या एका अशा कलमाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे कलम म्हणजे अनुच्छेद 15. हे फक्त कायद्याचे एक कलम नाहीये, तर आपल्या मूलभूत हक्कांचा तो पाया आहे जो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून वाचवतो. चला तर मग या महत्त्वाच्या कलमाचा नेमका अर्थ काय आहे आणि ते आपलं आयुष्य कसं घडवतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पण थांबा, अनुच्छेद 15 थेट समजून घेण्याआधी आपल्याला हे बघावं लागेल की संविधानात त्याचं स्थान नेमकं कुठे आहे. आपलं भारतीय संविधान हे काही फक्त कायद्यांचं पुस्तक नाही, तर ते आपल्या देशाची मूल्य आणि आपल्या सगळ्यांची स्वप्न दाखवणारे एक आरसा आहे. आणि याच महान दस्तऐवजामध्ये मूलभूत हक्कांच्या प्रकरणात अनुच्छेद 15ला एक खूप खास जागा देण्यात आली आहे. तर आज आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत. हे आहेत आपले 5 मुद्दे. आपण मूलभूत हक्कांपासून सुरुवात करू, मग भेदभावाचं मूळ तत्व काय आहे ते पाहू. त्यानंतर हे कलम फक्त सरकारवरच नाही, तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांवर कसं बंधनकारक आहे ते बघू. मग काही विशेष तरतुदी म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्शनबद्दल बोलू. आणि शेवटी या कलमाचं खरं महत्त्व काय आहे हे सारांश रूपाने समजून घेऊ. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिले आहेत आणि याच महत्त्वाच्या भागात अनुच्छेद 15 आपल्याला सापडतं. म्हणजे बघा, अनुच्छेद 15 हा काही साधासुधा कायदा नाहीये, तो आपला मूलभूत हक्क आहे. आणि हे हक्क इतके महत्त्वाचे आहेत की त्यांना आपल्या संविधानाचं हृदय म्हटलं जातं. सरकार त्यांना सहजासहजी बदलू शकत नाही. आणि समजा या हक्काचं उल्लंघन झालं तर कोणताही नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागू शकतो. हीच आहे या मूलभूत हक्कांची ताकद. ठीक आहे, तर आता येऊया अनुच्छेद 15च्या अगदी मूळ गाभ्याकडे. हे कलम राज्याला म्हणजेच सरकारला आपल्याच नागरिकांसोबत भेदभाव करण्यापासून थांबवतं. एक प्रकारे ही प्रत्येक नागरिकासाठी भेदभावाविरुद्ध एक शक्तिशाली ढाल आहे. तर मग हा भेदभाव म्हणजे नेमकं काय? संविधानाच्या भाषेत जेव्हा सरकार काही ठरवून दिलेल्या निषिद्ध कारणांवरून एखाद्या नागरिकाला मुद्दाम वेगळी किंवा वाईट वागणूक देतं, तेव्हा त्याला भेदभाव म्हणतात. ही व्याख्या सरळ सरकारच्या कृतींवर लक्ष ठेवते. आणि ही आहेत ती 5 कारणं: धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान, ज्यांच्या आधारावर भेदभाव करायला कायद्याने बंदी आहे. पण इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे केवळ. संविधान म्हणतं की केवळ या 5 कारणांवरून भेदभाव करता येणार नाही. याचा अर्थ काय होतो? चला एक उदाहरण घेऊ. समजा एका सरकारी नोकरीसाठी ठराविक डिग्रीची अट आहे. हा भेदभाव नाही, कारण तो या 5 कारणांपैकी नाही. पण जर असं म्हटलं की ही नोकरी केवळ पुरुषांसाठीच आहे, तर तो लिंगाच्या आधारावरचा भेदभाव ठरेल, जो पूर्णपणे चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त सरकारपुरतीच मर्यादित नाहीये. अनुच्छेद 15चं काम इथे संपत नाही. काही बाबतीत ते थेट आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनाही लागू होतं, ज्यामुळे सामाजिक जीवनात समानतेची हमी मिळते. आणि इथे येतो अनुच्छेद 15चा दुसरा भाग, जो हे पक्क करतो की कोणताही नागरिक दुसऱ्या कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी येण्या जाण्यापासून रोखू शकत नाही. यालाच कायद्याच्या भाषेत हॉरिझॉन्टल ॲप्लिकेशन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हा हक्क फक्त सरकारविरुद्ध नाही, तर तो आपल्यासारख्या सामान्य माणसांविरुद्धही वापरता येतो. आणि बघा, हे कलम आपल्या रोजच्या जगण्याला कसं स्पर्श करतं. दुकाने, हॉटेल्स, सिनेमागृह इतकाच काय, तर सार्वजनिक विहिरी, तलाव, घाट, रस्ते या सगळ्या गोष्टी वापरण्यापासून कोणालाही धर्म, जात, लिंग ह्या कारणांवरून अडवता येणार नाही. विचार करा, या एका तरतुदीने किती जुन्या अमानुष सामाजिक प्रथांना कायद्याने संपवून टाकलं. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की अनुच्छेद 15 काय करू नका हे सांगतं. पण या नाण्याला दुसरी बाजू पण आहे. हे कलम फक्त भेदभावाला रोखत नाही, तर ते सरकारला काहीतरी सकारात्मक करायला सुद्धा प्रोत्साहन देतं. या स्लाइडवर अनुच्छेद 15ची दोन्ही रूपं किती छान दिसतात. एका बाजूला आहे ढाल, जी भेदभावापासून आपलं संरक्षण करते, म्हणजे कलम 1 आणि 2. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक साधन, एक टूल, जे राज्याच्या हातात दिलंय, जेणेकरून जे मागे राहिले आहेत त्यांना पुढे आणता येईल. हे आहेत कलम 3, 4, 5 आणि 6. सुरुवात करूया कलम 3 पासून. हे कलम म्हणतं की सरकार महिला आणि मुलांच्या भल्यासाठी खास कायदे करू शकतं. उदाहरणार्थ, महिलांसाठी मेटर्निटी लिव्हचा कायदा किंवा मुलांसाठी मोफत शिक्षणाचा हक्क. आता कोणाला वाटेल की हे तर समानतेच्या विरोधात आहे, पण नाही. याला संरक्षणात्मक भेदभाव म्हणतात, जो खरा न्याय मिळवून देण्यासाठी गरजेचा असतो. आणि ह्याच धर्तीवर पुढे येत आहेत कलम 4 आणि 5.
हे कलम सरकारला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी म्हणजे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करायची परवानगी देतात. आपण जे शिक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण पाहतो त्याचा घटनात्मक आधार हा इथे आहे. यामागचा मूळ उद्देश हा आहे की ज्या समाजांवर अनेक पिढ्या अन्याय झाला त्यांना समान संधीच्या पातळीवर आणणं. आणि या यादीतली सगळ्यात नवी भर म्हणजे कलम 6. हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS साठी आहे. यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण देऊन आर्थिक असमानता कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून पाहूया आणि या कलमाचं खरं महत्त्व काय आहे ते पुन्हा एकदा समजून घेऊया. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर आपल्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येऊ शकतो की समानतेचा अर्थ सगळ्यांना एकाच मापात मोजणं, सगळ्यांना सारखं वागवणं असा होतो का? अनुच्छेद 15 आपल्याला याचं एक खूप खोल उत्तर देतं. आणि याचं उत्तर आहे नाही. अनुच्छेद 15 फक्त कागदावरच्या समानतेबद्दल म्हणजे इक्वॅलिटीबद्दल बोलत नाही, तर ते समन्यायाबद्दल म्हणजे इक्विटीबद्दल बोलतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जे लोक ऐतिहासिक किंवा सामाजिक कारणांमुळे स्पर्धेत मागे पडले आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी थोडा जास्त आधार देणं गरजेचं आहे. म्हणूनच अनुच्छेद 15 हे दुहेरी काम करतं. ते भेदभावाविरुद्ध एक मजबूत ढाल आहे आणि त्याचवेळी सामाजिक न्यायासाठी एक शक्तिशाली साधनसुद्धा आहे. आणि शेवटी आपण या विश्लेषणाचा समारोप अनुच्छेद 15(1) त्याच शक्तिशाली वाक्याने करूया. राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा यांपैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. हे फक्त एक वाक्य नाही, हे प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मान, समानता आणि न्यायाची हमी देणारं एक चिरंतन वचन आहे.